सो आपला नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग क्वालिटी कंट्रोलचा. दॅट इज प्रिपेअर डिटेल प्रोसेस प्लॅन फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिम्पल जॉब. दिस इज आवर 7th एक्सपेरिमेंट. आपल्याला एक प्रोसेस चार्ट और प्रोसेस प्लॅन प्रिपेअर करायचा आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग होती त्याचा प्रोसेस प्लॅन बनला जातो, सो दॅट जेव्हा पण एक वर्कर ते मॅन्युफॅक्चर करायला घेतो ते प्रोडक्ट जे रॉ मटेरियल आहे, सो त्याच्यामध्ये स्टेप्स दिलेले राहतात की कोणत्या प्रोसिजरनी ते मॅन्युफॅक्चर झालं पाहिजे. सपोज की आधी टर्निंग झाली पाहिजे, की टेपरिंग झाली पाहिजे, और ड्रिलिंग झाली पाहिजे. सो एव्हरी प्रोसेस इज मेन्शन इन प्रोसेस प्लॅन. आता त्याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स असं आहे की प्रायमरी एम ऑफ मेकॅनिकल स्टुडंट इज टू प्लॅन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस in best possible way, integrate all necessary facilities to produce quality and economic product. Now, process planning can be defined as systematic determination of methods by which a product can be manufactured economically and competitively. The main aim of the process planning is to develop best process for each job. आता आपण जे मागचे प्रॅक्टिकल्स घेतले हे या गोष्टीसाठीच होते की मेथड स्टडी, टाइम स्टडी प्लस स्टँडर्ड टाइम, मग सप्लाय चेन मॅनेजमेंट, या सर्व गोष्टी स्टडी करून एक मेकॅनिकल इंजिनियरचं काम आहे की बेस्ट प्रोसेस प्लॅन झालं पाहिजे फॉर एनी प्रॉडक्ट. सो बेसिकली ही त्याचंच रिगार्डिंग प्रॅक्टिकल आहे. सो आउटकम हेच आहे की प्रिपेअर डिटेल प्रोसेस प्लॅन फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेक्झागोनल नट. तर आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे हेक्झागोनल नटचं. सो फर्स्ट आपण त्याची प्रोसेस बघू. सो ही प्रोसेस प्लॅन हा असा असणार आहे बेसिकली की आधी स्टील रॉड घेतला जाईल, मग तो स्ट्रेटन केला जाईल. तो कशाने स्ट्रेटनिंग होईल? तो फॉर्मिंग मशीननी होईल. मग रॉड कटिंग होईल, तो कटिंग मशीननी होईल. मग नेक्स्ट आहे पीस हिटिंग, त्या पीसला हीट केलं जाईल, दॅट इज इंडक्शन हीटरनी. मग नेक्स्ट आहे हेड मेकिंग, ते हायड्रॉलिक हॅमरनी होईल. ड्रिल मशीननी होईल. देन लुब्रिकेंट ऑइल, देन थ्रेडिंग मशीननी होईल. मग हीटिंग होईल इंडक्शन हीटरमध्ये, मग रॅपिड कुलिंग ऑइल चेंबरमध्ये, अँड देन विल गेट द फिनिश प्रॉडक्ट. सो ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस इज लाईक इन फ्लो चार्ट जी फॉलो केल्या गेलीच पाहिजे फॉर एनी एंड प्रॉडक्ट. सो आपण राईट साईडला बघतोय की फर्स्ट आधी कसं होतं, स्टील रॉड जे होतं स्ट्रेट केलं, मग त्याच्यानंतर कट पीस केल्यावर कसं दिसतंय, मग हेडिंग केल्यावर म्हणजे ते प्रेस केलं, हॅमर केलं हायड्रॉलिक हॅमरनी, मग ते प्रेस झालं, मग ड्रिल केलं सेंटरला, मग त्याला थ्रेडिंग केलं. थ्रेडिंग झाल्यावर त्याला हीट ट्रीटमेंट दिली सो दॅट ते स्ट्रॉंग होईल, त्याचं स्ट्रक्चर एकदम रिजिड होईल. अँड देन हीट ट्रीटमेंटमध्ये कूलिंग प्रोसेस पण आली की ज्याच्यामध्ये त्यांनी ऑइल कूल्ड केलं, ज्याच्याकरून जे इंटरनल स्ट्रेसेस असतील ते रिलीज होतील अँड देन विल गेट अ फिनिश प्रॉडक्ट. सो ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर आपल्याला ही प्रोसेस फॉलो करताच आली पाहिजे, बिकॉज ह्या गोष्टी जर फॉलो नाही झाल्या तर माईट बी जे पार्ट आपण मॅन्युफॅक्चर करतो ते डिफेक्टिव्ह असू शकतं, किंवा ते त्याच्या वर्किंग सायकलच्या हिशोबाने थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली मॅच नाही करणार. सो हे अशा टाईपचं चार्ट असणार आहे. नेक्स्ट आहे प्रोसिजर. आता प्रोसिजर आपल्याला असं फॉलो करायची की रिक्वायरमेंट कंडिशन ऑफ प्रोसेस काय, स्पेसिफिकेशन ऑफ फिनिश प्रॉडक्ट, that is raw material conditions, quality to be produced. Next आहे improvement of specification, मग list basic operations, the design computer interference, determine most practical and economical manufacturing method, मग selection of suitable equipments, combine operations and put them in a proper sequence, and final आहे gauging required. आता बघा, आता याच्यामध्ये काय आहे, स्पेसिफिकेशन काय काय लागतं ते प्रोडक्टला, मग बेसिक ऑपरेशन कोणते फॉलो केल्या जातील ते अचीव करायला, मग डिझाईन द इंटरफेरन्स. तर डिझाईन इंटरफेरन्स इज नेसेसरी बिकॉज त्याच्यामध्ये त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं जाईल जे ऑनलाईन बुकिंगमध्ये कामात येईल, मीन्स त्या प्रोडक्टचे डिटेल्स नॉट. सो आणि नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल, मोस्ट प्रॅक्टिकल आणि इकॉनॉमिकल मॅन्युफॅक्चर मेथड्स. आता ते मॅन्युफॅक्चर असं झालं पाहिजे की ज्यांनी प्रॉफिट पण झालं पाहिजे कंपनीला आणि त्या प्रोडक्टची क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. सो ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर ती प्रोसेस प्लॅन आपली परफेक्ट पाहिजे. नेक्स्ट आहे कंबाईन ऑपरेशन्स अँड पुट दॅम इन प्रॉपर सिक्वेन्स.
आता हे सर्व आपल्याला जे काही प्रोसेस त्या प्रोडक्टवर किंवा जॉबवर होणार आहे त्या नीट झाल्या पाहिजे, मीन्स त्या सिक्वेन्स वाईज झाल्या पाहिजे, सो दॅट ते नीट मॅन्युफॅक्चर होईल. आणि लास्ट आहे गेजिंग. गेजिंगमध्ये आपलं इन्स्पेक्शन येतं, इन्स्पेक्शनमध्ये क्वालिटी टेस्टिंग होती, विच इज व्हेरी मच नेसेसरी. आता ऑब्झर्वेशन टेबल आहे. आता आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे की ऑपरेशन 1 काय आहे, क्लॅम्प जॉब इन चक, मग त्याला काय लागेल, सेंटर लागेल, राईट साईड ऑफ लेफ्ट साईड ऑफ लेथ मशीनला सेंटर असतो, सो ते क्लॅम्पिंगसाठी ते लागेल. चकमध्ये ते होल्ड केल्यावर तो सेंटर पॉईंट बरोबर त्या पार्टच्या सेंटरलाच कोइन्साइड झाला पाहिजे. अँड नेक्स्ट आहे प्रोजेक्ट 24 mm आउट, म्हणजे आता मशीनिंग प्रोसेस आपण स्टार्ट करतोय, सो त्याच्यासाठी लेथ लागेल. मग नंतरून आहे टर्निंग डायमीटर 21 mm, तर त्याच्यासाठी पण लेथ लागणार. हे सर्व मशीनिंग प्रोसेसेस आहे. टर्न लेंथ 4.5 mm, तर हे लेथमध्येच होणार. आणि आता टेपर टर्निंग जे आहे त्याला सेंटर लागेल, कारण आपल्याला अँगल सेट करायला लागेल त्याचा. सो आणि आपण इकडे गेजेस बघितले, HSS टर्निंग टूल वापरलं आहे, व्हर्नियर टूल आणि टेपर टूल. आता हे सगळे गेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे ज्याने आपल्याला त्याचे मेजरमेंट्स और डायमेन्शन्स आपल्याला मेजर करता येईल फॉर क्वालिटी पर्पजेस. आणि जे 1 2 3 4 5 आहे ते ऑपरेशन्स आहे. सो हे असं टेबल आपल्याला बनवायला लागतो. दिस इज प्रोसेस चार्ट. सो कन्क्ल्युजन असं आहे की डिटेल प्रोसेस प्लॅन फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेक्सागोनल नट इज क्रिएटेड. अँड थँक्यू.